कशाला पकडला? पहिले पकडला, पकड म्हणला जा, नको पकड म्हणला तरी पकडला. तुम्ही त्याच्या तिथं पाणी टाकलं होतं. अजून ते असं आहे ना, इथे लावायचं होतं ना, ते मला खूप स्ट्रॉंग आहे रे, म्हणून हात आहे ते मधला. ये देखो आज हम कुल्ला मना रहे, इसका ये काहीतरी. श्री स्वामी समर्थ. 2-3 दिवस झाले ना कंटिन्यू आभाळून आणि मधामध्ये हलकासा पाऊस पण लागला होता, त्यामुळे चिडचिडपणा खूप वाढल्या होत्या आणि मुलांना गरमी पण वाटत होती. तर यांनी म्हणत होते की आज मी कूलर लावून घेते. कूलर साफ वगैरे सगळंच झालेला होता, फक्त तो लावायचा बाकी होता. तोपर्यंत मी इकडे काकडीचे पराठे करायला घेतले होते. काकडीचे पराठे करायला घेतले, पण साचीनं काकडीचे पराठे खात नाही, म्हणजे काकडी खाते. तर आपण तिला असं म्हटलं ना की याच्यामध्ये विटॅमिन आहे, खात जा, काकडीचे पराठे छान वाटतात. तर तिने काकडी खाते मीठ लावून, पण पराठे खात नाही, तिला पराठे आवडतच नाही. किती आपण ओरडलो काही झालं तरी ती काकडीचे पराठे खात नाही. मी काकडी खाईल पण पराठे खात नाही म्हणते. आणि ना किसाला इतका त्रास झाला, मी हे छिलनीनं याच्याने मी नारळ सोललेलं होतं, त्यामुळे ते पूर्ण वाकून गेले. आता ना मार्केटमध्ये जेव्हा जाईल, मार्केटमध्ये तर मी नेहमीच जाते, पण आठवण राहत नाही. आता बघेल जेव्हा मार्केटमध्ये जाईल ना तेव्हा छिलनी घेईल. कारण ॲटोमध्ये काल साचीचा वर्क एक्सपेरिमेंटचा पेपर होता, तर हे बनवलं होतं साचीने. पकड प्रभात, तुला येते का असं बनवता? हे ख्रिश्चन लोक आहे ना, त्यांच्यासाठी हा स्लो फ्लेग आहे. पण आपण हिंदू लोक जेव्हा दिवाळीत लावतो त्याच्यासाठी तो आकाश कंदील. आणि ते पराठे करायला घेतले आणि मी साचीला म्हणत होती की खा तू पराठे खाऊन बघ, खूप छान झाले आहेत, तुझे सगळेच फ्रेंड खातात, तू खाऊन तर बघ एकदा. पण ती नाही, आणि मी काहीच नाही करत. म्हटलं तू जर पराठे खाशील नाही तर मी काहीच नाही, खायचं असेल तर हेच खा. पण ती म्हणे की नाही असू दे, मी मग सायंकाळला जेवेल. मग ती उपाशी राहते म्हणून ना मग मी इकडे शेवयाची खीर केली होती तिला. प्रभात, तुला पाहिजे की नाही, ना तर मी घेते. बाबा आले होते आणि येताना ना दही घेऊन आले होते. मी सांगितलं होतं आईला की बाबाकडे दही पाठवू. आणि काय म्हणायचा बघा, ही दह्याची साय. उन्हाळा चालू झाल्यासारखा वाटत आहे. ऊन एकच कप आणला. हो आबू दोन ट्री घेतली. आता उन्हाळा चालू झाला ना दादी. हो आता उन्हाळा चालू झाला. त्याची साय नाही आवडत ना तू तर आता नाही म्हणाला. आवडते. मीच खातो बघ आता. ती आजीनी साय पाठवली ती मीच खातो, तुला नाही देणार मी. माझ्यासाठी पाठवली, मला आवडते. तू का केला? कशाला पकडला? पहिले पकडला, पकड म्हणला जा, नको पकड म्हणला तरी पकड. मला वाटलं का आवाज आला होता ना. कोणाचा आवाज आला होता? पप्पाला म्हणायचं थांबा मी सोडता सांगायचं. चला ये, चल तू अभ्यासच कर, तू नको करू लागू. आता आली आता. तू का उचललं तर तुझी बॉडी उडली. ते आहे ना, तिथे ठेवते ना असं पाणी भरासाठी, ठेवायला आहे ना, तिथं पाणी टाकलं होतं. अजून ते असं आहे ना, इथे लावायचं होतं ना, ते मला उभी होता ना, तर ते बारी झालं, बहुत बारी झालं. माझ्यापेक्षा मी जास्त बारी झालं. अच्छा, काही तुटलं का तुझं? नाही. तर आता म्हणजे गहू संपले. निवडूनच आहे, मार्केट मधलेच आहे, पण तरी थोडेसे निवडून टाकते काही. असं कूलर मध्ये फुल झोपू शकते. असं जी मेहनत आहे ना. आता आंघोळ कर, सायंकाळी आंघोळ कर आणि कूलरच्या समोरात जिथं झोपशील तिथं, हा ज्या जागेवर झोपशील त्या जागा तुझी का.
पप्पाचे तुम्ही चांगलं नाही का? हा पप्पा चांगला नाही लावत आहे. लावू द्या द्यायला. हात नको टाकू. हे पुसून घ्यायचे. मम्मा इस्माईल बघूच नको मम्मा वजरा जाते. कचरा जाते गोळ्यामध्ये. तुझ्या गेला होता का कचरा? हो थोडा गेला होता. मग गॉगल लावून करायचं. तू गॉगल नाही लावा जिथे आता गेला. मी असं काढलं निघला होता थोडा. 2 पीस निघला होता. 2 पीस. हम्म. बापरे. नाही 3 दवाखान्यात न्यावं लागेल का तुला? झालं निघलो फेकलो. ऐकलं? असा कोण येते तुला एवढा? खूप स्ट्रॉंग आहे रे म्हणून हास येते मला. ये देखो आज हम कुल्लर मना रहे. इसका ये साइकिल है. बाबू हे आणजा. माझ्या हातावर भार पडते म्हणून आमचा लाडू पकडू लागत आहे म्हणून लाडू. मम्माच्या हातावर भार पडते म्हणून ना. तुझा त्याला एक पहिलेच ऑपरेशन झालं. हो का? असं म्हणजे तुला लक्षात आहे वाटते ऑपरेशन होऊ नये तर माझ्या हाताचं. तुमच्या मुलाला तरी समजते पण मोठ्यांना समजत नाही कधी कधी.